हा कसला आवाज आहे विश्व? जयंत नक्की बाहेर काहीतरी करते. मला खूप भीती वाटते. मला जायला हवं. शांत हो जानू. हे बघ, जे काय ते मला प्लीज सांग जानू. हे बघ, आपल्याकडे वेळ खूप कमी आहे. तू जयंत कधी आत येऊ शकतो? प्लीज मला सांग ना जानू, सांग. विश्वा पण तो जानू, हा लास्ट चान्स आहे असं समज आणि मला सांग प्लीज. बोल. येस, यू आर राईट. आज लास्ट चान्स आहे. मला सगळं काही सांगायला हवं. विश्वा, मला तुला सुरुवातीपासून सगळं काही सांगायचं आहे. बोल जानू, बोल. विश्वा, जयंत असा माणूस आहे जो जयंत जयंत रिलॅक्स जानू. आता मी आलोय. मी आपल्या दोघांमध्ये कोणालाच येऊ देणार नाही. परिस्थिती, वस्तू, माणूस, इनफॅक्ट हे दार सुद्धा नाही. आणि जर का कोणी आपल्या दोघांमध्ये येण्याचा प्रयत्न केला तर मी त्याची हीच अवस्था करेन. म्हणजे माझा संशय खरा ठरला. सिद्धिराज गाडे पाटील, सिद्धिराज गाडे पाटील, बाहेर या, बाहेर या. सिद्धिराज गाडे पाटील. अहो कोण आहात तुम्ही? नाही आरडाओरडा कशाला करताय असं? आरडाओरडा नाही, मदतीची हाक म्हणतात याला. काय काय झालंय नेमकं? तुमचं काही काम आहे का? उगाच का आले मग कोकणात ना इथे? कोकणातून तुम्ही इकडे आलाय का? हो, कामच तसं आहे. जनसेवा करणारे सिद्धिराज गाडे पाटील तुम्हीच ना? हो हो मीच आहे, पण कोकणातून इकडे एक मिनिट. त्या इतक्या लांबून आल्यात तर असं उभं राहून कशाला बोलताय? तुम्ही आत या ना. सॉरी तुम्ही या आत या. या. हे घ्या. सावकाश सावकाश. मी वंदना, वंदना सोमण. नमस्कार. तुमच्या कामाबद्दल बरंच ऐकलंय, तर म्हटलं थेट येऊनच भेटावं. नाही पण नेमकं काय झालंय? एवढ्या लांबून आलायत तुम्ही? माझ्या काकाच्या जमिनीचा तुकडा कोणीतरी हडप करण्याचा प्रयत्न करताय, पण मी ती जमीन त्याच्या घशात जाऊ देणार नाही. अच्छा, म्हणजे तुमची जी जमीन आहे ती इथे सासवडला आहे का? नाही नाही, ती कोकणातच आहे. सॉरी मला कळलं नाही. म्हणजे तुमची जमीन कोकणात आहे, मग तुम्ही मदत मागायला एवढ्या लांब सासवडला का आलाय? कारण मी तुमची ख्याती ऐकून आहे. एका माणसाने माझ्या काकाच्या जमिनीवर बळजबरी कुंपण घातलंय आणि काका म्हातारा असल्यामुळे त्याचा गैरफायदा घेतला जातोय. पण मी गप्प बसणाऱ्यातली नाहीये. गेले 6 महिने मी याचा पाठपुरावा करते. मला अन्याय सहनच होत नाही. आणि ना फाईल एका टेबलावरनं दुसऱ्या टेबलावर सरकावून मी पण कंटाळले होते. आणि तेव्हा मला कळलं की माझ्यासारखाच अन्यायाविरुद्ध आवाज उठवणारा एक कार्यकर्ता इथे
सासवडला बसला. तुम्ही सांगा, तुम्ही मला खरं सांगा, जागा किंवा गाव महत्वाचं की निश्चय? नाही अहो मॅडम 100% निश्चय. तेच ना. पण अहो कसं आहे, इथून तिथले फासे पालटणं एवढं सोपं नाही आहे. हो ते- बरोबर आहे. अच्छा मॅडम ऐका ना, मी तुमची एक मदत करू शकतो. म्हणजे माझा एक मित्र आहे, तो कोकणात राहतो. मी त्याला सांगू शकतो, तो 100% करेल तुमची मदत. चालेल का? हो. एक 0 मिनिटात आहे मला फक्त. त्याचा नंबर लिहून घ्या तुम्ही पटकन. 98 33. अहो हा तर माधवचा नंबर आहे. हो तुम्ही माधवला कसे ओळखता? अहो म्हणजे आम्ही जुने फार म्हणजे घट्टच मित्र आहोत. पण तुम्ही कसं काय ओळखता माधवला? मी ओळखणारच, माझा होणारा नवरा आहे तो. काय नवरा? अहो काय सांगताय तुम्ही? काय बोलला नाही मला? मग बघतोच. नाही म्हणजे सॉरी सर्वप्रथम म्हणजे तुमचं कॉंग्रॅच्युलेशन. कॉंग्रॅच्युलेशन. अहो पण मॅडम मला एक गोष्ट कळत नाहीये, म्हणजे माधव सारखा माणूस तुमच्या सोबत असताना तुम्हाला म्हणजे इथे एवढं लांब याची काय गरज आहे? बघा मॅडम तुम्ही टेन्शन घेऊ नका. एक काम करतो, मीच माधवशी कॉलवर बोलतो आणि त्याला सांगतो की घास सरळ न घेता नक्की कसा घ्यायचा ते. मॅडम अहो तुम्हाला आता काळजी करण्याची गरजच नाहीये. नाही तुमचा प्रॉब्लेम आहे ना सॉल्व्ह झालाय असा समजा, आणि तेही त्वरित तात्काळ ताबडतोब. वा, माझं काम झालं म्हणजे. मला माहित होतं इथे आल्यावर रिकामे हाती परत जाणार नाही, आणि तसंच झालं. थँक्यू सिद्धिराज गाडे पाटील. नाही खरंच. आणि हो, कोकणात कधी काहीही लागलं हक्काने फोन करायचा. तुम्हाला माहित असेलच की माधवचे बाबा तिथले दशावतारातले मुख्य कलाकार आहेत. त्यांना खूप मानतात बरं का तिथे लोक. हो माहितीये की सगळं. त्यामुळे तुमची अडचण ही आम्ही अशी चुटकी सरशी सोडू. अरे नक्की. आणि योग जुळून आला ना तर आम्ही आधीच येऊ ना कोकणात. म्हणजे तुमच्या लग्नाच्या निमित्ताने यावंच लागेल ना आता. एक सांगू का? हा अहो बोला ना. सॉरी. तुमचा जोडा ना खूप गोड दिसतो, म्हणजे अगदी लक्ष्मीनारायणासारखा. हा विषय काय म्हणजे ते म्हणतात ना आजकाल ते काय क्यूट कपल ते आवडतच आपण. फक्त भावना मॅडमने नवरा म्हणून स्वीकारला म्हणजे बरं आहे. काही म्हणालात का? नाही तुम्हाला नाही म्हणजे काही नाही. बरं चला मी येते. हा मी काय म्हणते, एवढ्या लांबून आलाय तर जेवूनच जा ना, आराम करा. हो बरोबर आहे. जोवर न्याय मिळत नाही तोवर आराम कसला. अजून खूप कामं बाकी आहेत. येते.